घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची। साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी, 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर, 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध। बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र, सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रेनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच। संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान सुरू करण्यात आले आहे। या योजनेचा शुभारंभ आज कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आला। महिलांच्या आरोग्याचे रक्षण झाले तरच कुटुंबाचे व समाजाचे आरोग्य सुदृढ राहते। महिलांना वेळोवेळी तपासणी, योग्य उपचार आणि आरोग्याबाबत जागरूकता मिळाली तर सशक्त समाज उभारता येतो। त्यामुळे महिलांच्या आरोग्यविषयक समस्या सोडविण्यास प्राधान्य द्यावे असे आवाहन यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी केले। यावेळी निक्षय मित्र रोटरी क्लबतर्फे क्षय रुग्णांना फूड बास्केटचे देखील वाटप करण्यात आले। यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सईदुरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन अनंत डिंगणे, कणकवली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विशाल रेड्डी, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, डॉक्टर विद्याधर तायशेटे, माजी सभापती सुरेश सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, भाजपच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष नामदेव जाधव आदी उपस्थित होते। सशक्त परिवार मोहिमेअंतर्गत आज उपस्थित असलेले आमच्या भारतीय जनता पक्षाचे सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य प्रभाकर सावंतजी, सन्मान्य आमचे सिव्हिल सर्जन सिंधुदुर्ग जिल्हा सन्मान्य पाटीलजी, DHO आमचे धुरी मॅडम, उपस्थित असलेले डीन, उपस्थित असलेले आमचे डॉक्टर तायशेटे, आमचे दळवीजी, आमचे कामतेकर, आमचे मिलिंद मिस्त्री, आमचे संदीप मिस्त्री, आमचे अण्णा कोदे, उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर, उपस्थित असलेले या कणकवली उपरुग्णालयाचे सर्व सन्मान्य डॉक्टर, उपस्थित असलेले सर्व आमचे पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आज आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा पंधरवड्याचा शुभारंभ आज ह्या दिवशी केलेला आहे आणि आजपासून ते 2 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत आज सेवा पंधरवड्याच्या अंतर्गत असंख्य महत्वाचे निर्णय, असंख्य महत्वाचे कार्यक्रम या निमित्ताने घेण्यात आलेले आहेत। त्याच्यात अंतर्गत आज जसा आमच्या पाटीलजीने उल्लेख केला की महिला आमच्या माता भगिनींसाठी एक अतिशय उपयुक्त आणि महत्वाची शिबिर या पंधरवड्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आयोजित केलेली आहे। एक चांगला संदेशही या निमित्ताने देण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि मग त्या निमित्ताने जे असंख्य आजच्या दिवशी विविध तपासणी असो, निदान करण्याचे कार्यक्रम प्रक्रिया असो, की असंख्य ट्रीटमेंट जे आमच्या माता भगिनींना आजच्या निमित्ताने केले गेलेले आहेत, त्यासाठी मी माझ्या कणकवली उपरुग्णालयाच्या सगळ्या डॉक्टरांचं मनापासून कौतुक करतो आणि तुमचं अभिनंदन करतो। आदरणीय पंतप्रधानांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम घेतोय। म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान ज्यांच्याकडे आपण गेल्या सातत्याने 3 निवडणुकापासून आपल्या देशाचं नेतृत्व आपण देतोय आणि आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाजाच्या प्रत्येक घटकाची सेवा करणं, समाजाच्या प्रत्येक घटकाच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणणं, ह्याच प्रयत्न ह्या निमित्ताने आज होत आहे।
आरोग्याच्या दृष्टिकोनातून आज जे काही कार्यक्रम असतात त्याची माहिती पाटीलजींनी दिली. वर्षभरामध्ये ज्या पद्धतीने आपण लोकांची सेवा आरोग्याच्या व्यवस्थेच्या माध्यमातून करतो त्याही पेक्षा ह्या 15 दिवसामध्ये जास्त जास्त सेवा देण्याचं काम आपण आपल्या माध्यमातून करणार आहोत. एक चांगला संदेश या निमित्ताने दिलेला आहे. या निमित्ताने एक चांगली गोष्ट होईल पाटीलजी की आपली ही आरोग्य व्यवस्था आपल्याला एक आरसा म्हणून पाहायला मिळेल की आपण नेमकी कुठे आहोत. आणि मग ह्या 15 झाल्यानंतर काही गोष्टी तुम्हीही नोंद करून ठेवा आणि मग आपण ह्या उपरुग्णालयांमध्ये किंवा जिल्ह्याच्या अन्य उपरुग्णालयांमध्ये असंख्य वेळी ह्या बाबतीमध्ये तक्रारी येतात, आंदोलनही होतात, उपोषणही होतात आणि मग ह्या पद्धतीचे आपण चांगलं काम करत असताना ही सेवा चांगल्यातल्या चांगल्या पद्धतीने देण्यासाठी काही गोष्टीमध्ये कुठल्या गोष्टीमध्ये आपण कमी पडतो, कुठल्या गोष्टीमध्ये आपण सुधार करायला पाहिजे, याही गोष्टी मला असं वाटतं ह्या निमित्ताने आपण नोंद करायला. आपण आदरणीय पंतप्रधानांना अतिशय उत्तम प्रशासक म्हणून त्यांची ओळख आहे. 15 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि आता गेली 10 वर्ष या देशाचे आदर्श प्रधानमंत्री म्हणून ज्या पद्धतीने ते काम करतायत त्याच्याकडून प्रेरणा घेऊन आपण ह्या विविध उपक्रमाकडे पाहिलं पाहिजे असं मताचं मी आहे. खरं म्हटलं ते ह्या आरोग्याच्या माध्यमातून आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण महिलांच्या दृष्टिकोनातून घेणारे हे कार्यक्रम अतिशय उपयुक्त ठरतात. कारण आपल्या इकडे महिलांची लोकसंख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी चांगल्यात चांगले कार्यक्रम घेऊन त्यांना आरोग्यदायी ठेवलं तर आपल्या सिंधुदुर्गचा विकास अतिशय सुकर होईल असा मानणाऱ्यापैकी मी आहे. आणि म्हणून ह्या 15च्या निमित्ताने जर आपली सेवा आम्ही करू पण राज्य सरकार असो, आमचा भारतीय जनता पक्ष असो, विविध माध्यमातून ह्या जिल्ह्याच्या माता भगिनींची सेवा करणं, तुमचे प्रश्न सोडवणं, आपल्याला या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला सेवा देणं हे आमच्या लोकांचं परम कर्तव्य आहे आणि ते आम्ही सातत्याने करत राहू ही ग्वाही आपल्याला या निमित्ताने देतो. आज आमचे डॉक्टर ताई शेट्टी साहेब आहे, रोटरी क्लबनी पण याला सगळ्या उपक्रमाला हातभार लावलं ते नेहमीच करतात. समाज उपयोगी कामामध्ये रोटरी क्लब कधीच मागे राहत नाही हा अनुभव आतापर्यंत आम्हाला लोकांना आहे. आणि आमचे डॉक्टर ताई शेट्टी साहेबांसारखे असंख्य समाजामध्ये परिवर्तन करणारे जे काही लोक आहेत ते आमच्या खांद्याला खांदा लावून वर्षानुवर्ष आपण कणकवलीची आणि या भागाची सेवा आपण करत आलेलो आहे. अशाच पद्धतीने हा कार्यक्रमाच्या निमित्ताने आता पुढे 14 दिवस आपल्याकडे आहेत. आता हा पहिलाच दिवस आहे. जे आपल्याला सांगितले गेलेले आहे ते व्यवस्थित पद्धतीने त्याचं नियोजन कसं झालं पाहिजे, त्याच्यामध्ये लोकांची सेवा कशी झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण काम करावं. नाहीतर नुसतं फीत कापून घ्याल आणि मग पाठी बघितलं तर तक्रारीचा पाऊस पडायला लागला तर ते मला अपेक्षित नाही. म्हणून आज ज्या पद्धतीने आपण प्रामाणिक पद्धतीने एवढे लोकांची सेवा केली, या एवढ्या माता भगिनींना एवढं मदत केली, त्याच पद्धतीने पुढचे 15 दिवस जे कार्यक्रम राज्य शासनाकडून आलेले आहेत ते अतिशय चोख पद्धतीने राबवले गेले पाहिजे. आज जसं आलो आज सांगून आलो करण्यात फीत कापायचं, अन्य वेळी मी अचानक येईन आणि बघितलं हे सगळं व्यवस्थित चाललंय. तुम्हाला माहिती आहे आता मला ती सवय झालेली आहे. म्हणून पालकमंत्री जिल्ह्यात आलं तर कोण गप्प राहत नाही असा आतापर्यंत अनुभव आहे. हा कुठल्या गाडीतून कुठे उतरेल आणि कुठे घुसेल हा आता वाईट असा अनुभव चुकीच्या लोकांना आता यायला लागला आहे. आणि म्हणून मला आपल्याकडून एवढीच अपेक्षा आहे प्रशासन म्हणून किंवा आरोग्य व्यवस्था की आपण आपलं काम चोख करावं. आपल्याला शेवटी ही पदं ही जबाबदारी ह्या लोकांची सेवा करण्यासाठी दिलेली आहे. अंगावर घातलेला युनिफॉर्म ही डॉक्टर म्हणून सेवा करण्यासाठी आहे आणि त्यासाठी जिल्हा प्रशासन म्हणून सरकार म्हणून जी मदत लागेल पाटील या पद्धतीने आपण हा कार्यक्रम अतिशय यशस्वी पद्धतीने कसा पार पाडू शकतो त्यासाठी तुम्ही लक्ष घाला. धुरी मॅडम आहे, डीन आहे, सगळे आहेत. आपण आपल्या आपल्या पद्धतीने इथे डॉक्टर रेड्डी आहेत ना, तुम्ही सगळ्या जणांची टीम एकत्र म्हणून जर तुम्हाला फीत कापताना 3-3, 4-4 तुमचं नाव घेतलं तुम्हाला आपलं काम चांगलं चाललंय. म्हणजे सगळेजण तुम्ही एकत्र म्हणून चांगलं काम करा. आमच्या सगळ्यांचं त्यावर लक्ष आहे. लोकांची सेवा द्या. म्हणून परत एकदा आपल्या सगळ्यांच्या वतीने
कणकवली तालुक्याच्या वतीने आमच्या आदरणीय पंतप्रधानांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभियान आहे त्या अभियानाचं उद्घाटन माननीय नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान यांनी धार या जिल्ह्यातून केलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्यातून आज ह्या अभियानाचा शुभारंभ होत आहे. पालकमंत्री श्री नितेश राणे यांच्या शुभ हस्ते हा शुभारंभ होत आहे. या अभियानांतर्गत आपण सर्व महिलांचा आपण तपासणी करत आहोत. त्या तपासणीमध्ये आपण असंसर्गजन्य रोग एनसीडी, ज्या एनसीडी अंतर्गत जे स्त्रियांचे ब्रेस्ट कॅन्सर आहे, सर्वायकल कॅन्सर आहे, डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, तसेच त्यांचे मानसिक रोग जे आहेत व त्यांना जे व्यसन किंवा इतर काही आजार असतील तर त्यांचे आपण या ठिकाणी तपासणी व त्याच्यावर उपचार केलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण त्यांची जनजागृती पण केलेली आहे की आणि त्याचप्रमाणे आपण नोटो म्हणजे जे अवयवदानाविषयी जी प्रतिज्ञा आहे ती पण प्रतिज्ञा घ्यायला सांगितलेली आहे. त्याचबरोबर आपण आज एक रक्तदान शिबिर पण आयोजित केलेलं होतं. त्यामध्ये 6 जणांनी रक्तदान केलेलं आहे व या पद्धतीने आपण ह्या अभियानाचा शुभारंभ केलेला आहे. हा जो अभियान आहे ते प्रत्येक PSC मध्ये, प्रत्येक सबसेंटर मध्ये, प्रत्येक ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रुग्णालय व मेडिकल कॉलेज या ठिकाणी होणार आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त महिलांनी व बालकांनी लाभ घ्यावा अशी मी आवाहन करतो. व त्याचप्रमाणे या अभियानामध्ये जे काही रुग्ण आढळतील त्या रुग्णांची ट्रीटमेंट व उपचार मोफत केले जातील. त्याचप्रमाणे आपण नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियान पण या 15 दिवसात सुरू केलेलं आहे. या अभियानामध्ये ज्या महिलांना व पुरुषांना रिफ्रॅक्शन एरर आहे, चष्मा आहे, त्या चष्म्यांना आपल्याला CM रिलीफ फंड यामधून मोफत चष्मे वाटप केले जाणार आहेत. तसेच त्याप्रमाणे कॅटरॅक्ट जर असेल मोतीबिंदू तर त्या मोतीबिंदूच्या शिबिरात मोतीबिंदूचे ऑपरेशन पण मोफत केले जायचे. व या कार्यक्रमाला माननीय पालकमंत्री नितेश राणे आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.